तर 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या दरम्यान T20 वर्ल्ड कप होणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने स्क्वॉड घोषित केलेला आहे. तर या स्क्वॉडमध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आलेले आहेत. काही मोठ्या खेळाडूंचा पत्ताकट झालेला आहे. तर काही नवीन खेळाडू T20 वर्ल्ड कप 2026 साठी सिलेक्ट झालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण T20 वर्ल्ड कपसाठी संपूर्ण संघ पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये शुभमन गिल याला भारतीय T20 संघाचा वाईस कॅप्टन करण्यात आले होते, परंतु शुभमन गिल याचा परफॉर्मन्स काही शानदार राहिलेला नाही. आता साऊथ आफ्रिकेबद्दल T20 सिरीज चालू आहे. त्या T20 सिरीजमध्ये त्याने एका मॅचमध्ये 4 रन्स, एका मॅचमध्ये 0 रन्स आणि एका मॅचमध्ये 28 रन्स केलेले आहेत. तर शुभमन गिलला T20 वर्ल्ड कपमधून बाहेर करण्यात आलेला आहे. त्याला वगळण्यात आलेला आहे. त्याचा पत्ताकट करण्यात आलेला आहे. हा धक्कादायक निर्णय निवड समितीने घेतलेला आहे. कारण शुभमन गिल हा गौतम गंभीरचा आवडता खेळाडू होता. तर ईशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केले होते आणि झारखंडला पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा मान मिळवून दिला होता. तर त्याचे 2026च्या वर्ल्ड कपमध्ये त्याचे आगमन झालेले आहे. तर रिंकू सिंग याचेही T20 संघामध्ये कमबॅक झालेला आहे आणि संजू सॅमसन याला विकेटकीपर म्हणून नेमण्यात आलेला आहे. तर संपूर्ण संघ आपण पाहूया. तर मित्रांनो, कॅप्टन सूर्यकुमार यादव असणार आहे. वाईस कॅप्टन अक्षर पटेल याला करण्यात आलेला आहे. नंतर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन विकेटकीपर म्हणून खेळेल. नंतर तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशनला विकेटकीपरचा बॅकअप म्हणून त्याला घेण्यात आलेला आहे. तर अशी असणार आहे मित्रांनो T20 वर्ल्ड कपसाठी भारताची टीम. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? रोहित शर्माने 2024 साली T20 वर्ल्ड कप जिंकला होता. तर सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम T20 वर्ल्ड कप डिपेंड करेल का? T20 वर्ल्ड कपवरती आपले नाव कोरतील का? आपणास काय वाटते? आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.